हे टाकल्याला काय कळतं रे शान्या, तुझं तुझं काम कर. या लेवलला त्याची लायकी नाही मला हे बोलायची. मत टाकलं राजकारणाबद्दल कुठलंही, त्या राजकारण ज्याच्या विरोधात असेल त्याचे सपोर्टर्स लगेच ट्रोलिंग सुरू करतात आणि ते पर्सनल आणि हिडीस लेवलला सुरू करतात. टपलेले असतात सेलिब्रिटीजच्या, जसं चुकतंय ते दाखवण्यासाठी टपलेले असतात ती लोक. ह्यातला विराट कोहली हे गेले कळतंय त्याला, त्यांनी ते के.एल. राहुलला उतरावलं. अक्कल हा मोठा शाणा लुंगी घालून येणार तिकडे, एवढीशी विडी ओढणार आणि हा धोनी आणि ओबामा कसा चुकला ह्याच्यावर बोलणार. अरे तुला अंडी आणायला पाठवलंय घरातून, ती अंडी आणाने घरी घेऊन जा. इतकं काम आहे तुझं, ही लायकी आहे तुझी. तू देतोस मला काम, चल दे आत्ता 500 कोटीचं पिक्चर काढ माझ्यावर, काढायची तयारी आहे तुझी, मग मी मला पाहिजे ते करेन. बस झालं रे. आता मी अभिनयात जरा ठरवलंय, तुझ्या ठरवून नाही होत रे काही. तुझ्या ठरवण्याने जे जग चाललं असतं तर मग काय सगळंच सोपं होतं. अरे मी गेले 6 महिने ॲक्टर म्हणून मी फोटो टाकलेत ग्रुपवर आणि आता मी या क्षेत्रात काहीच नाही केलं, लोक काय म्हणतील. तिथे संपलात तुम्ही. लोक फक्त म्हणतात, लोक त्यासाठीच असतात. करायचं तुम्हालाच असतं आयुष्यात. लोक तुमचं EMI भरायला कधीच येत नाही. आज माझं घर चालवायचं असेल तर आय एम द बेस्ट जज की मला काय येतं आणि मी काय केलं पाहिजे. लोक काय म्हणतील ते त्यांना म्हणू दे. माझ्या घराचं EMI मलाच भरायचं आहे. किती वर्ष हेच करणार मी किती वर्ष, कारण यात करायला मला आनंद मिळतो आणि यामुळे मला 4 पैसे मिळतात, 4 लोक ओळखतात. मी हेच करणार. तू देतोस मला काम, चल दे आत्ता 500 कोटीचं पिक्चर काढ माझ्यावर, काढायची तयारी आहे तुझी, मग मी मला पाहिजे ते करेन. बोलायला खूप सोपं असतं. खरं काय आहे ना, आपल्याला शहाणपणा शिकवायला खूप आवडतो. आपल्या माणसाचा स्थायी भाव आहे. ह्या काय वाटा शहाणा मला शिकवतो, ह्याच्यात आपलं आयुष्य चाललंय. स्वतःवर जेव्हा पाळी येते ना तेव्हा सगळं वांदे होतात. हे बोलणं खूप सोपं आहे. अहो इथून आपण विराट कोहलीला शिकवतो नाक्यावरून, ह्यातला विराट कोहली हे गेले कळतंय त्याला, त्यांनी ते के.एल. राहुलला उतरावलं. अक्कल हा मोठा शाणा लुंगी घालून येणार तिकडे, एवढीशी विडी ओढणार आणि हा धोनी आणि ओबामा कसा चुकला ह्याच्यावर बोलणार. अरे तुला अंडी आणायला पाठवलंय घरातून, ती अंडी आणाने घरी घेऊन जा. इतकं काम आहे तुझं, ही लायकी आहे तुझी. पण आपल्याकडे शहाणपणा शिकवायला खूप आवडतो लोकांना. आणि समीक्षण करायचं. आपण ठरवायचं आपण त्यांचं किती ऐकायचं. ते समीक्षण करणं खूप सोपं आहे, ती गोष्ट जाऊन करणं खूप कठीण आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, ही नवीन जी पिढी आहे त्यांना एवढंच म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत इंडस्ट्रीत येण्याच्या आधीच. अनेक लोक आहेत माझ्याकडे, माझे मित्र अनेक लोक आहेत, ते कॉर्पोरेट क्षेत्रात सेटल झालेले आहेत यार. त्यांना 1.5 लाख रुपये पगार आहे. अरे यार सम्या कंटाळा आला रे मित्र माझं, मला आता अभिनय क्षेत्रात काहीतरी करायचं आहे. अरे हे काय टपरी आहे का पानाची की आता हे बंद केलं आज ते उघडं केलं. इतकं सोपं नाही आहे. तुला 1.5 लाख पगार आहे, तू एका विशिष्ट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला चटावला गेलेला आहेस. ते सगळं बंद करून तुला अचानक आता इंडस्ट्रीत स्ट्रगल करायचं आहे. म्हणजे तुझं सुरू कुठून होणार, 800 रुपये पर डे. तुझं शूटिंग कुठे असणार, मडला. तू राहणार कुठे, दादरला, लालबागला. त्याचा खर्च तुला मिळणार नाही, 800 रुपये पर डे तुझा. सकाळी 7चा कॉल टाईम, शॉट कधी लागणार, रात्री 7ला, कारण सगळे मोठे सिनियर आर्टिस्ट असणार त्यांच्या आधी शॉट मोकळे करणार. तुला काही से नाही. सेटवरचं जेवण करायचं, 7 वाजता एक शॉट लागणार. घरी गेल्यावर तुला टेलिकास्टला कळणार की 4 शॉट होते त्यातला एकच लागला, एक कट झाला. तुझं करिअर करणं इतकं सोपं आहे तुला, याचा कोणीच विचार करत नाही. हां मग तुझी तयारी पाहिजे. मी पुढची 5 वर्ष ना 5,000 रुपये महिन्यावर जगेन मी, काही असो. मी स्टेशनवर राहीन, मी ग्लुकोजची पार्लेची बिस्किटं खाऊन मी जगेन, चहात बुडवून मी खाईन. हां मग असेल ना तर आय रिस्पेक्ट यू. तू मग त्या नाही कर, तुझं नक्की करिअर होईल. तुला सगळं छान छोकी कम्फर्ट लेवल सगळी पाहिजे आणि तुला करिअर करायचं. इतकं सोपं नाही आहे ते. खूप सोपं आहे म्हणाला, बस झालं रे. आता मी अभिनयात जरा ठरवलंय, तुझ्या ठरवून नाही होत रे काही. तुझ्या ठरवण्याने जे जग चाललं असतं तर मग काय सगळंच सोपं होतं. जग हे त्याच्या नियमाने चालतं आणि तुला त्या जगाचे नियम पाळावे लागतात, तर तू त्या जगाचा भाग होतोस. खूप कठीण आहे, खूप पिळवणूक होते नवीन आर्टिस्टची या इंडस्ट्रीत. इतकं सोपं नाही आहे ते. डेली सोप बिली सोप करतात, नाही मिळत इतके पैसे मराठीत. तुम्हाला फक्त ग्लॅमर आणि ते छान छोकीपणा दिसतो, त्यांना ज्या सुपाऱ्या बिपाऱ्या बाहेर जातात ते दिसतं, पण ते इतकं सोपं नाही आहे. बरं ते कमवलेलं यश तुम्हाला टिकवावं लागतं.
तुम्ही काहीतरी तर वेळ द्यायला पाहिजे की नाही, तुम्ही सेटल व्हायला. नोकरी सुरू केली, पगार सुरू झाला, असं नाही आहे ते. बरं तुम्ही असणार राहणार तिकडे जळगाव लातूर, तिथून तुम्ही इथे येणार, तुम्ही रेंटनी राहणार, तो रेंट 3-4 मित्र म्हणून शेअर करणार, रेंटचे पैसे तर निघाले पाहिजे. मग त्यासाठी काय करायला लागणार, मग दे ना यार, कुठलंही काम दे रे यार, बघ ना. हे सुरू झालं ना की मग तुम्ही कलाक्षेत्रात काही करू शकत नाही. म्हणजे सांगणं हे आहे, तुमची तयारी ठेवा स्ट्रगल करायची. जे स्ट्रगल आजकालच्या सगळ्या, आज भरत जाधव टॉपला आहे, त्यांनी स्ट्रगल केलं आहे रे. भरत जाधव स्टेशनवर राहिला आहे, लाला तुमच्या इकडचाच आहे तो, मी बघितलं आहे. ह्या सगळ्यांनी स्ट्रगल केलं आहे, त्यांच्या घरातून सपोर्ट नव्हता, हे स्ट्रगल करून आलेत म्हणून आज ते टॉपला आहेत. मी स्वतः अजिबात म्हणत नाही मी त्यांच्यासारखं स्ट्रगल केलं, मी अगदी कॅमेऱ्यासमोर सांगतो. मी एका मध्यमवर्गीय घरातला आहे, जिथे मला रोज उत्कृष्ट जेवायला मिळायचं, पण स्ट्रगल मी उलटा केला. मी नोकरी सेटल झाल्यानंतर मी आत्ता जसं म्हटलं तसं मी आलो, पण माझी तयारी होती. तोपर्यंत मी साईड बाय साईड काम करतच होतो. माझं नाव झालेलंच होतं समीर चौगुले. मग एक पॅच असा गेला जिथे काही कामं नव्हती, फ्रस्ट्रेशनचा पॅच असतो तो खूप. केलेल्या कामाचे पैसे मिळत नाहीत. एकतर 90 डेज पेमेंट टर्म्स असतात, ते 90 डेजनी प्रोड्युसर देत नाही, 120 दिवसांनी देतात. देताना TDS भरत नाहीत. हा केवढा मोठा या इंडस्ट्रीतला खूप मोठा प्रॉब्लेम आहे. अनेक प्रोड्युसर्स असे आहेत जे TDSच भरत नाहीत, जो लिगली फ्रॉड आहे. इफ प्रोड्युसर डझंट पे अ TDS, इट्स अ फ्रॉड. जो तो TDS नाही भरला, ते पैसे त्यांनी वापरून टाकले, तो TDS भरणं जबाबदारी त्या कलाकारावर असते. म्हणजे मी आधीच घासाघीस करून पैसे कमी केलेले असतात, त्यातला तो 10% भरत नाही, तो TDS मला भरावा लागतो. तो TDS मी लेट भरला म्हणून तेवढा दंड मला भरावा लागतो, तेवढाच 10%. म्हणजे मला हातात काय उरणार. हे असेही प्रोड्युसर आहेत. तो आत्ता जो प्रश्न विचारला त्याचं माझं उत्तर आहे, ह्या सगळ्याचा विचार करून या इंडस्ट्रीत या. पण मला ना माझं मत मांडायला आज 4 वेळा विचार करावा लागतो. कारण मी एक जर मत टाकलं राजकारणाबद्दल कुठलंही, त्या राजकारणा ज्याच्या विरोधात असेल त्याचे सपोर्टर्स लगेच ट्रोलिंग सुरू करतात आणि ते पर्सनल आणि हिडीस लेवलला सुरू करतात. हे टाकल्याला काय कळतं रे, ए शानिया, तुझं काम कर, या लेवलला त्याची लायकी नाही मला हे बोलायची. पण ते हे मान्यच करत नाहीत की मी एक सामान्य नागरिक सुद्धा आहे. आयडिओलॉजीज कोणाच्या कितीही वेगळ्या असू शकतात. आय रिस्पेक्ट ईच अँड एव्हरी आयडिओलॉजी. मी कुठल्याही आयडिओलॉजीच्या विरुद्ध नाही आहे, कारण प्रत्येकाला आपली आयडिओलॉजी ठेवायचा हक्क आहे. ट्रोलिंग लगेच होतं लोकांचं. लोक म्हणतात की नाही, तुम्ही करून बघा, एकदा एखादी गोष्ट विरुद्ध लिहून बघा, लगेच तुमच्यावर हजार, आणि ते टपलेले असतात. सेलिब्रिटीजच्या जसं चुकतंय ते दाखवण्यासाठी टपलेले असतात ती लोक. फॅमिली ग्रुपमध्ये फूट पडलेली आहे आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये. हे मला प्रचंड त्याचं वाईट वाटतंय. एका फॅमिली ग्रुपमध्ये काही प्रो मोदी असतील, काही विरुद्ध मोदी असतील किंवा विरुद्ध हिंदुत्ववादी असतील. प्रत्येकाच्या आयडिओलॉजीज वेगळ्या असू शकतात, तुम्ही चर्चा करा. पण त्यांनी काय झालेलं नाही, काय झालंय, मी स्वतःचं काहीच टाकत नाही. मला कुठेतरी फॉरवर्ड केलेली पोस्ट असते, मी त्याचं उत्तर म्हणून टाकतो, आता बोला. मग दुसरा म्हणतो अच्छा असं आहे काय, ही बघ ही पोस्ट, आता बोल. ही भांडणं कधीच नव्हती आपल्या फॅमिलीत. आणि काय होतं ना, कुठेतरी अडी निर्माण राहते मनात, माझ्या फॅमिलीबद्दल अडी निर्माण राहते. अच्छा, मला तसं उत्तर दिलेलं काय त्याने येईल माझी वेळ येईल. हे आपल्या फॅमिलीत गरजेचं नाही आहे. राजकारण सोडून आपण चर्चा करू शकतो आपल्या फॅमिलीत, पण तसं घडत नाही आहे. आणि मग काय होतं, फॅमिली ग्रुप लिव्ह करायला लागतो, लेफ्ट करतो. मी लेफ्ट केलेला आहे ग्रुप. कारण ते जर मॅच्युअर्डली माझी विचारधारणा जी काही असेल ती एक्सेप्टच करत नसेल तर, आणि वेगळ्याच पद्धतीने, आणि काय होतं ना, फॅमिलीतलं काही बोलणंच जात नाही, कौतुक प्रेम प्रत्येक वेळेला एकमेकांचं, आणि ते फॉरवर्ड केलेलं असतं. आणि ह्या फॉरवर्ड केलेल्या गोष्टींवर मी अजिबात विश्वास ठेवत नाही. कारण त्यांचे प्रत्येक पार्टीचे IT सेल असतात आणि त्यांचं कामच ते असतं. माझा एक मित्र आहे, तो IT सेलमध्ये काम केलेला आहे. तो म्हणतो अरे आम्हाला काम असायचं, या 1 लाख ग्रुपवर तुम्ही हे पाठवा, आणि ते आपोआप पाठवतात. सगळं खोटं असतं, आपापल्या पद्धतीने सोयीचं केलेलं असतं. तर त्यामुळे फॅमिलीत फूट पडलेली आहे. काय होतं ना, नेक्स्ट टाइम कुठे लग्नाबिग्नात भेटलो ना नातेवाईक, की एक मनात कुठेतरी असतंच, किती नाही म्हटलंस तरी. ह्याने मला उत्तर दिलेलं काय म्हणताय काका, कसे आहात.
आणि तो गेला नाही हा ना. आता काय आता बोलतात ग बघ, गेल्या वेळेला तसं झालं तेव्हा बोलत होते, आता काय आता बघ कशी. हे नव्हतं आपल्या फॅमिलीत. आपलं रिलेशन आहेत आपली. मी तुमचा मामा आहे, मी तुमचा काका आहे, मी तुमचा चुलत भाऊ आहे, मी फॅमिली आहे तुमचं. हे कुठून आलं मध्ये आपल्या? हा विषयच नव्हता इतकी वर्ष आपल्या ह्याच्यात. मी माझ्या फॅमिलीमध्ये राजकारणावर आत्तापर्यंत कधीच बोललेलो नाही. हे आले कसे विषय? ते हे व्हॉट्सअपचे ग्रुप आणि त्या फॉरवर्ड्समुळे आलेले आहेत. तो आय सिम्पली हेट. मला तिरस्कार आहे या व्हॉट्सअप आणि फॉरवर्डचा.